नमस्कार, मी मुक्ता आणि आज आपण पाहणार आहोत 30 जानेवारी 2026 रोजीचे कांदा, सोयाबीन, तूर आणि कापूस यांचे प्रमुख बाजारभाव. कांदा बाजारभाव. आज पिंपळगाव बसवंत येथे तब्बल 31,000 क्विंटल आवक झाली. सरासरी दर 1100 रुपये राहिला, तर कमाल 1,556 रुपये नोंदवला गेला. कामठी बाजारात कांद्याला आज सर्वाधिक भाव मिळाला. कमाल 2,540 रुपये, सरासरी 2,290 रुपये. पुणे बाजारात सरासरी 1,150 रुपये. मुंबई कांदा मार्केटमध्ये सरासरी 1,300 रुपये भाव राहिला. सोयाबीन बाजारभाव. नागपूर बाजारात आज सोयाबीनचा कमाल दर 6,000 रुपये राहिला. कारंजा येथे कमाल 5,805, सरासरी 5,595 रुपये. अकोला पिवळा सोयाबीन सरासरी 5,690 रुपये. बाभुळगाव कमाल 5,945 रुपये, सरासरी 5,651 रुपये. एकूणच सोयाबीनचे सरासरी दर आज 5,400 ते 5,700 या पट्ट्यात राहिले. तूर बाजारभाव. कुर्डवाडी मोडनिंब पांढरी तूर येथे आज कमाल 9,226 रुपये म्हणजे राज्यातील सर्वाधिक दर. औराद शहाजानी लाल तूर कमाल 9,200, सरासरी 8,900 रुपये. नागपूर सरासरी 8,784 रुपये. अमरावती सरासरी 8,575 रुपये. बहुतेक बाजारांत तुरीचे दर 8,500च्या आसपास स्थिर राहिले. कापूस बाजारभाव. देऊळगाव राजा येथे कापसाचा कमाल दर 8,305 रुपये, सरासरी 8,200 रुपये. अकोला बोरगाव मंजू सरासरी 8,094 रुपये. उमरेड सरासरी 8,020 रुपये. अमरावती सरासरी 7,900 रुपये. आज कापसाचे भाव प्रामुख्याने 7,900 ते 8,200 या दरम्यान राहिले. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.